मामा, बिरसा मुंडा कोण होते? ही वॉज अ ट्रायबल फ्रीडम फायटर. मला ते तर माहित आहे, पण त्यांच्याबद्दल अजून सांग ना. ऐक, खूप वर्षांपूर्वी आपल्या देशात झारखंडच्या जंगलात एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं बिरसा. बिरसाला जंगलात फिरायला, पक्ष्यांचा आवाज ऐकायला आणि बासरी वाजवायला खूप आवडायचं. तो खूप हुशार होता. त्याला वाटायचं की हे जंगल, ही झाडं आणि ही जमीन आपली आई आहे आणि आपण तिचं रक्षण केलं पाहिजे. एके दिवशी काही बाहेरचे लोक तिथे आले, म्हणजेच कोण? ब्रिटिश. त्यांनी तिथल्या गरीब लोकांच्या जमिनी बळकावायला सुरुवात केली. ते लोकांना त्रास द्यायचे आणि जंगलातली झाडं सुद्धा ते तोडायला लागले. मग बिरसा अजिबात शांत बसले नाही. त्यांनी सर्व लोकांना एकत्र केलं आणि म्हणाले, घाबरू नका, आपण एकत्र लढलो तर आपण आपलं जंगल वाचवू शकतो. त्यांची ही तळमळ पाहून लोक त्यांना प्रेमाने धरती आबा म्हणू लागले. ब्रिटिशांकडे तर मोठ्या मोठ्या बंदुका होत्या, पण बिरसा आणि त्यांच्या मित्रांकडे फक्त धनुष्यबाण. पण त्यांच्याकडे खूप सारं धैर्य होतं. बिरसा इतके वेगाने धावायचे आणि इतक्या हुशारीने लपायचे की ब्रिटिशांना ते कधीच सापडायचे नाहीत. जसं आपण आपल्या घरात राहतो की नाही, तसे बिरसा आणि त्यांचे आदिवासी मित्र जंगलात राहायचे. त्यांच्यासाठी जंगल म्हणजे फक्त झाडं नव्हती, तर ते त्यांचं घर होतं. ब्रिटिश लोक येऊन त्यांचं घर तोडत होते, म्हणून आपलं घर वाचवण्यासाठी बिरसा लढले. आज आपण जे म्हणतो सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह अर्थ, हे बिरसा मुंडांनी त्या काळी करून दाखवलं होतं. बिरसा मुंडांनी लोकांना आपल्या रूट्स कडे परत यायला सांगितलं, आपल्या बेसिक्स कडे परत जायला सांगितलं. त्यांनी अंधश्रद्धा सोडून द्यायला सांगितली, निसर्गाची पूजा करायला शिकवलं. बिरसा मुंडांनी खूप मोठे उलगुलान केले. उलगुलान म्हणजे काय? मोठी क्रांती. त्यांनी ब्रिटिशांना टॅक्स देणं सुद्धा बंद केलं होतं. गुरिल्ला वॉरफेअर. आदिवासींकडे फक्त धनुष्यबाण होते आणि ब्रिटिशांकडे गन्स. तरीही बिरसांच्या टीमने ब्रिटिशांना अक्षरशः रडवलं. त्यांचा एक फेमस डायलॉग आहे, अबुआ राज येते जाना, महाराणी राज टुंडू जाना. म्हणजे काय? महाराणीचं राज्य संपवूया आणि आपलं राज्य आणूया. ब्रिटिश त्यांना खूप घाबरले होते. ते एका गद्दारामुळे बिरसांना पकडलं गेलं. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत त्यांनी पूर्ण देशात एक आग लावली होती. त्यांनी आपल्या जमिनीसाठी, आपल्या हक्कासाठी स्टँड घेतला. ते निसर्गाला वाचवण्यासाठी लढले. ते खरे इको वॉरियर होते. आजही ते करोडो तरुणांची प्रेरणा आहे. तर बेटा, बिरसा मुंडा म्हणजे असे लीडर होते ज्यांनी सिस्टीमला कसं चॅलेंज करायचं हे जगाला दाखवून दिलं.